हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण लाईव्हला रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखा
बरवा तो हा माधव बरवा टाळी वाजवा बोला जय जय राम 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 हरि जय राम हरि हरि जय राम अर्भकाचे साठी पंते हाती धरेले पाटी ते हाती धरेले पाटी पंते हाती धरेले पाटी अर्भकाचे साठी पंते हाती धरेले पाटी पंते हाती धरेले पाटी पंते हाती धरेले पाटी संत जगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी संत जगी क्रिया करोनी बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली माता जाणोनी पाऊल घाली माता जाणोनी पाऊल घाली बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली माता जाणोनी पाऊल घाली माता जाणोनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविते क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव जनासाठी उदके ठाव तैसे संत जगी क्रिया करोनी
दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी क्रिया करोनी दाविते अंगी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा बोला विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय विठोबा अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे 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 साठ अर्भकाचे 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 साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे 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 साठ अर्भकाचे साठ
पंते हाथी धरले पाडे संत जय तैसे संत जगे कैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत जगे पंत हाथ धरल पाट पंत हाथ धरल पाट पंत हाथ धरल पाट पंत हाथ धरले पाट तैसे तैसे करोले दावितियांगे क्रिया करोनी दावितियां क्रिया करोनी दावितियांगे क्रिया करोनी दावितियांगे क्रिया करोनी दावितियांगे
करोनी दाविती आगे क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती दाविती क्रिया करोनी दाविती अंगी तैसे संत जी तैसे संत तैसे संत तैसे संत तैसे संत तैसे संत जगी तैसे संत तैसे संत तैसे संत जगी तैसे संत तैसे तैसे संत जगी क्रिया करो क्रिया करो क्रिया करो क्रिया करो दावते क्रिया करो क्रिया करो क्रिया करो क्रिया करो क्रिया करो निदा दा दा दावी दावी
हला हला विठ्ठल टाळी वाजवा टाळी बोला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बोला मंडळी श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की विठ्ठला विठ्ठला अर्भकाचे साठी पंते हाती धरेले पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरो दास तुका योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्ना खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरे या वारकरे संतांच्या अर्भकाचे साठी पंते हाती धरिले पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविते अंगी विठ्ठला विठ्ठल विठ्ठला बोला पुंडरी श्री ज्ञानदेव
वाचेसाठी पंते हाती धरिले पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. महाराष्ट्राचा राज्यदैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला टाळी वाजवा, टाळी वाजवा, बोला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सद्गुरू श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला एकदिवसीय गुरुपूजन सोहळा आणि तदनिमित्तानं हरिकीर्तन उत्सव, या उत्सवाच्या निमित्तानं ही संध्याकाळच्या सत्रातली कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे सद्गुरू संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं एक अत्यंत प्रसिद्ध पवित्र सुंदर रमणीय असं हे मंदिर आहे. मंदिराचा परिसरही तितकाच सुंदर आहे आणि या परिसरामध्ये गुरुपूजनाचा एक दिवसाचा हा सोहळा या सगळ्याच मंडळींच्या माध्यमातून आयोजित झालेला आहे. हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी, मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण आदरणीय तुकारामण्णा भूमकर, मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंग आप्पा दातार आणि संगीत महर्षी भजन महर्षी हरिभक्तीपरायण आदरणीय शांतारामण्णा गुरुजी, या चौघांच्याही गुरुपूजनाच्या निमित्तानं हा एकदिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. आणि या सगळ्यांच्या चरणी अतिशय विनम्र भावानं नतमस्तक होण्याकरता आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत. आणि मी सुद्धा तेवढ्यासाठीच आलो आहे, फक्त मला कीर्तन करायला लावलं आहे, नाहीतर मी सगळ्यांना नतमस्तक करण्याकरताच इथं आलेलो आहे. ही सगळीच मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या प्रांतामध्ये एका स्वतंत्रपणे उंचीवर पोहोचलेली मंडळी आहेत. सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेचे सगळ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत जवळचे असलेले अध्यापक म्हणजे आदरणीय उल्हास महाराज आहेत. सगळ्यांच्या जवळचे सद्गुरू श्री जोग महाराजांनी 19व्या आणि 20व्या शतकात केलेली सगळ्यात मोठी क्रांती काय असेल आणि वारकरी संप्रदायाकरिता केलेली सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर ती वारकरी शिक्षण संस्थेची निर्मिती आहे. आणि या सगळ्या शिक्षण संस्थेकडे आपण पाहिलं, मला तर असं वाटतं की एखाद्यानं जर मला येऊन असं विचारलं, आत्ताच्या घडीला एखाद्यानं जर मला येऊन विचारलं की ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज या सगळ्या संतांच्या नंतर अख्ख्या भारतानं जर विचारलं की महाराष्ट्राचे एक गुरु कोण, तर आम्हाला एक नाव सांगता येईल, सद्गुरू श्री जोग महाराज. अख्ख्या महाराष्ट्राचं गुरुपद जर कोणाकडे द्यायचं असेल तर ते आपल्याला सद्गुरू श्री जोग महाराजांकडे देता येईल. इतकं उदात्त कार्य सद्गुरू श्री जोग महाराजांचं आहे. संस्थेला शतक वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे असंख्य अशी वारकरी संप्रदायाचं प्रचार प्रसार करणारी प्रचारक मंडळी, कीर्तनकार मंडळी, गायक वादक मंडळी या संस्थेतून निर्माण झालेली आपण पाहिलेली आहेत. जोग महाराजांकडे पाहणारा या महाराष्ट्रातला आणि या संपूर्ण भारतातला विद्वान वर्ग एका वेगळ्या दृष्टिकोनातून महाराजांकडे पाहत होता. कारण काय आहे, कारण वारकरी संप्रदायाला एका विशेष स्थानावर त्यांनी नेऊन पोहोचवलेलं आहे. मला फार आनंद वाटलं जेव्हा मी महाराजांचं चरित्र वाचत होतो आणि त्या चरित्राच्या अगदी आरंभी परमपूज्य प्रातःस्मरणीय गुरुवर्य कुरेकर बाबांनी केलेलं जे मनोगत आहे, त्या मनोगतातलं बाबांचं वाक्य एक इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, ते आपण टिपून ठेवण्यासारखं वाक्य आहे. बाबांनी त्यामध्ये वाक्य असं लिहिलं आहे की संतांच्या मांदियाळीतल्या अत्यंत महत्त्वाच्या स्त्री संत म्हणजे संत बहिणाबाई महाराज. आणि बहिणाबाईंचा एक अभंग इतका परिचित आहे की जो वारकरी नाही त्याला पण तो माहिती आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. आणि या परिचयामध्ये वारकरी संप्रदायीन संत मंदिराची एक कल्पना संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी साकार केलेली आहे. आणि त्यामध्ये मग आता कुठलं स्थान कुणाचं, कुठलं स्थान कुणाचं, कुठलं स्थान कुणाचं हे बहिणाबाईंनी त्यात सांगितलं आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे संत मंदिराचा पाया आहेत.
एकनाथ महाराज म्हणजे त्याचा खांब आहे, तुकाराम महाराज म्हणजे त्याचे कळस आहेत, वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे. आदरणीय कुरेकर बाबांनी त्यामध्ये इतकं सुंदर वाक्य घातलंय. बाबा असं म्हटले त्या मनोगतामध्ये की जर समजा संत श्रेष्ठ बहिणाबाई महाराज सद्गुरू जोग महाराजांच्या नंतर अवताराला आल्या असत्या, तुम्ही ऐकताय ना? हां, सद्गुरू श्री जोग महाराजांच्या नंतर जर बहिणाबाई अवताराला आल्या असत्या आणि नंतर जर बहिणाबाईंनी संत मंदिराची कल्पना करायची ठरवली असती, तर संत श्रेष्ठ बहिणाबाई महाराजांनी जोग महाराजांना या संत मंदिराचा पुजारी बनवलं असतं. का बरं असं केलं असतं? कारण सगळ्या मंदिरातली संपूर्ण धुरा जर कुणावर असते तर ती फक्त पुजारावर असते, आणि जोपर्यंत पुजारी मंदिराचं दार उघडत नाही ना तोपर्यंत मंदिराचं दर्शन होत नाही. या संपूर्ण महाराष्ट्रातील संत मांदियाळीचे पुजारी जर कुणी असतील तर ते सद्गुरू जोग महाराज आहेत. आणि या मंदिराची दारं जी अख्ख्या महाराष्ट्राला खुली झाली ती सद्गुरू श्री जोग महाराजांच्या रूपानं आलेल्या पुजाऱ्याच्या रूपानं. आणि म्हणून महाराजांचं कार्य हे अतिशय व्यापक आहे. सद्गुरू श्री धुंडा महाराज देगलूरकर त्यांच्या संबंधानं असं बोलतात की जोग महाराजांनी केलेलं सगळ्यात चांगलं काम काय असेल तर आपल्यासारखा तत्त्वज्ञानाचा अभ्यास पुढं जावा याकरता त्यांनी 4 मंडळी तयार केली, आणि हे त्यांच्याकरता असलेलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अर्थात नावं सगळ्यांना पाठ आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब असतील, प्रातस्मरणीय गुरुवर्य लक्ष्मणभाऊ ऐगतपुरीकर असतील, प्रातस्मरणीय गुरुवर्य गुरव महाराज असतील. ही सगळीच जी मंडळी आहेत त्या सगळ्याच मंडळींनी जोग महाराजांच्या नंतर कार्य केलं, आणि कार्य करता करता शिक्षण संस्थेची निर्मिती असेल, हजारो विद्यार्थी असतील, हजारो अध्यापक असतील, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून एक व्यापक असलेलं कार्य आज आपल्या डोळ्यासमोर आहे. महाराष्ट्रातल्या कुणालाही जरी विचारलं की मला कीर्तन शिकायचे तर कुठं जावं लागेल, माणसं डोळे झाकून सांगतात आळंदीला जोग महाराजांच्या संस्थेत बसावं लागेल. कारण जसं आमच्या ह्या सगळ्या टेक्निकल युनिव्हर्सिटीजमध्ये जर एखाद्याला विचारलं की सगळ्यात चांगलं टेक्निकल एज्युकेशन जर तुला पाहिजे असेल, सगळ्यात मोठा तुला इंजिनियर व्हायचं असेल तर तुला कुठं ॲडमिशन घ्यावं लागेल? लोक प्रयत्न करतात IITसाठी. बाकीच्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, बाकीच्या अनेक महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीज आहेत, भारतातल्या युनिव्हर्सिटीज आहेत, काही युनिव्हर्सिटीज ह्या काय म्हणतो त्याला ऑटोनॉमस आहेत, काही दुसऱ्या युनिव्हर्सिटीसाठी ॲफिलिएटेड आहेत, वगैरे वगैरे जे काय असेल ते. पण सगळ्यात उत्तम शिक्षण कुठं आहे, सगळ्यात चांगली कुठं तर IITत असेल. मी असं म्हणेन संप्रदायाच्या बाबतीमध्ये IIT जर काही असेल तर ती सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. ही आपल्याकरता आपण IIT मानायची आहे. हे मी एवढ्याकरता बोलतो कारण मी स्वतः IT इंजिनियर आहे, त्यामुळे मला माहिती आहे कुठल्या ठिकाणी काय काय असू शकतं. या सगळ्याचा विचार आपण करा. आणि याच सगळ्या संस्थांमध्ये जेव्हा अनेक विद्यार्थी घडतात तेव्हा त्यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ती अध्यापकांची असते. आणि या सगळ्यांच्या शिष्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल नितांत प्रेमभाव आहे, हरिभक्तीपरायण गुरुवर्य उल्हास महाराजांच्या गुरुपूजनाचा आजचा हा कार्यक्रम आहे. प्रथमतः मी त्यांच्या चरणावर अतिशय विनम्र भावानं नतमस्तक होतो. मी अतिशय विनम्र भावानं त्यांच्यासमोर आज बोलणार आहे. कारण पहिली गोष्ट तर मला असं वाटलं, मगाशी मी चाल सुरू असताना विचार करत होतो की पूजन करून घेणं हे किती अवघड असतं. मी तेवढंच चांगलं बोलणार आहे जेवढ्या चांगल्या अपेक्षेनं तुम्ही माझ्याकडे बघताय. पूजन करून घेणं हे किती अवघड असतं. हे इतकं अवघड असतं की पूजन करून घ्यायचं असेल तर माझ्यासारख्याचं उल्हास महाराजांना पुढचा अर्धा तास ऐकावं लागणार आहे. त्यानंतर मग पूजन असेल तर अवघड आहे. त्यांनी बसावं, आम्ही काहीतरी बोलावं, इतका कोणत्याही पद्धतीचा अधिकार आमच्याकडे नाही आहे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. संगीताच्या क्षेत्रातली 3 दिग्गज माणसं आज माझ्यासमोर आहेत. आणि विशेष आनंदाची गोष्ट माझ्याकरता अशी आहे की त्या तिघांचंही माझ्यावर भरपूर प्रेम आहे. आप्पा असतील, अण्णा असतील, किंवा मग अण्णाच असतील. बरं, मी मगाशी नावं असताना विचार करत होतो की शांताराम, पांडुरंग आणि तुकाराम ही तिन्ही नावं जरी वेगवेगळ्या राशीची असली तरी आप्पा, अण्णा हे तिन्ही एकाच राशीची आहेत. म्हणजे कमीत कमी टोपण नावं तरी एकाच राशीची आहेत. मला समाधान आहे. आपण सगळीच मंडळी स्वतंत्रपणे या सगळ्या पुणे विभागामध्ये
वारकरी संप्रदायीन आणि संगीत भजन या क्षेत्रामध्ये स्वतंत्र प्रावीण्य स्थापित करून अनेक शिष्य मंडळी आपण तयार केलेली आम्ही पाहतो आहे. आणि त्याच्यामुळे समस्त महाराष्ट्रात कीर्तन करत असताना जर तुम्ही मला विचारलं की तुमचा आवडता विभाग कीर्तनाचा कोणता, तर मी पिंपरी चिंचवड पुणे आपला पार निमणपर्यंत हा पट्टा मी सांगेन. इथं मला कीर्तन करायला फार आवडतं. म्हणजे जर एखाद्या वेळेला मला फोन आला ना इकडच्या कीर्तनाच्या तारखेला, मी लगेच हो म्हणतो महाराज. फक्त मी विचारत असतो तिथं अण्णा असणार आहेत का, तिथं आप्पा असणार आहेत का, असं मी विचारून घेतो. ही सगळीच मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रवीण असलेली मंडळी आहेत, अतिशय उदात्त अंतःकरणाची मंडळी आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला आलेली संधी दुसऱ्याला देणं हे सहजासहजी शक्य होत नाही. पण तरी ही सगळी मंडळी इतकी उदार आहेत की तरुण पोरं जर त्यांना कुठंतरी दिसली तर ते म्हणतील तू पखवाज वाजव, तू पहिली चाल म्हण, तू संगीत म्हण, तू हार्मोनियम वाजव. ही एकदम उदार अंतःकरणाची मंडळी आहेत. आणि या तिघांचीही उपस्थिती, या तिघांचाही गुरुपूजनाचा आजचा हा कार्यक्रम आहे. मला पूर्ण कल्पना आहे की कीर्तनाला वेळही भरपूर झालेली आहे आणि अभंगावर मला फार बोलायचंही नाही आहे आणि फार मी बोलेन असं वाटतही नाही आहे. कारण त्या बाबतीत मला असं वाटतं की खटवांग राजा माझ्यापेक्षा जास्ती भाग्यवंत होता. कारण त्याला कमीत कमी पूर्ण 1 तास मिळाला होता. मी फक्त आडनावाचा उरलोय भाग्यवंत. मी फक्त म्हणून मी म्हटलो तो माझ्यापेक्षा खूप भाग्यवंत होता. त्याला पूर्ण 1 तास मिळाला होता. मी त्याच्यापेक्षा 50% भाग्यवंत आहे. कारण माझ्या हातात बस तुमच्याच मुखातलं ऐकायला मी वाट बघत होतो. आता मी 7:30ला थांबायला मोकळा. तुम्ही सगळे अर्धा तास म्हटले, अर्धा तास मी बोलणार आहे आणि मी थांबणार आहे. थोडंसं काहीतरी चिंतन या अभंगाच्या संबंधानं आपण करूया. जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा माझी विनंती आहे की तुम्ही अत्यंत प्रेमानं, अत्यंत नाजूक अशी टाळी अजिबात वाजवायची नाही. थोडे कष्ट घ्या आणि जरा ताकदीनं वाजवा. ती इतकी प्रेमानं वाजवू नका की शेजारच्याला पण आवाज जात नाही. असली प्रेमानं अजिबात वाजवू नका. थोडीशी टाळी वाजवा, व्यवस्थित भजन करा. विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. अतिशय प्रसिद्ध अभंग आहे, महत्त्वाचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा, पाठांतरातला अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांचा अवतार कार्य डोळ्यासमोर ठेवत असताना एक अत्यंत महत्त्वाची खूण सांगितली आहे. लोकशिक्षणाकरता साधू संतांची जी रीती आहे, साधू संतांची जी पद्धत आहे, ती पद्धत या अभंगातून तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेली आहे. संत मंडळी इथं आल्यानंतर किती चांगल्या पद्धतीचा लोकव्यवहार करतात तो तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केला आहे. संतांचं जीवन आणि संतांचं चरित्र हे सगळं आपण तपासून पाहिलं तर आपल्याला असं ध्यानात येईल की ज्ञानोबा तुकोबा आदी सगळे संत हे स्वतंत्रपणे जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेले संत आहेत. आता काहीतरी आपण करायचं शिल्लक राहिलेलं आहे अशी कोणतीच गोष्ट त्यांच्याकडे सध्या तरी नाही आहे. त्यांच्याच वचनाचा आधार घ्यायचा झाला तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, या स्थितीला पोहोचलेले तुकाराम महाराज आहेत. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम, इच्छा केली ते पावलो, कर्तव्यम मे न विद्यते किंचित, कृतकृत्य झालो. पंचदशीचा श्लोक आहे आणि महाराजांच्या समोर बोलण्याचं जरा धाडस आहे कारण ते पंचदशीचे अध्यापक आहेत. त्याच्यामुळे हे धन्य आम्ही तो महात्मा स्वतःला धन्य का मानतो? तो म्हणतो माझं सगळं काही करून झालंय. कर्तव्य आणि प्राप्तव्य दोन्ही गोष्टी शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आता कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. स्वतःसाठी काय करायचं आहे? काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. काम नाही झालो पाहे रिकामा, या वचनांच्या अनुसार स्वतंत्रपणे जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेले संत आहेत. पण जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेले संत आहेत म्हणून त्यांचं जीवन हे जास्त निश्चयाचं जाणवेल. आपल्याला निश्चयाचं जाणवेल. काय आहे? 3 वर्ग सामान्यपणे आपल्याला करता येतात. एक जीवाचा आहे, दुसरा मुमुक्षूचा आहे आणि तिसरा संतांचा आहे. आणि एका शब्दात यांच्या संबंधानं बोलायचं झालं तर अंतःकरणामध्ये कायम ज्याच्या भ्रम आहे तो जीव आहे, अंतःकरणामध्ये कायम संशय आहे तो मुमुक्षू आहे आणि ज्याच्या अंतःकरण हे कायम निश्चयानं भरलेलं आहे ते संत आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला
टाळी वाजवा बोला विठाला 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 त्याच्यामुळे आता आपण काहीतरी केलं पाहिजे अशा कोणतीही गोष्ट त्यांना आवश्यक राहिलेली नाहीये. आणि तुकाराम महाराजांकडे पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांकडे ही शंका येण्यासारखी गोष्ट आहे. एका बाजूला तुकाराम महाराज असं म्हणतात की सगळं काही करायचं ते करून झालं, सगळं काही करून झालं, आम्ही तृप्त होत, आता तृप्त होत, ज्ञानामृतेनं तृप्तस्य अशा म्हणत असताना ज्ञानामृतेनं, ज्ञानाचं जे अमृत आहे अर्थात ज्ञान गिळोनी इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत की नाही. गावा गोविंदुगा ही पुढची गोष्ट आहे, पण ज्ञान गिळोनीपर्यंत आम्ही पोहोचलो ना. म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेले संत तुकोबाराय आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेले संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. एका बाजूला म्हणतात सगळं काही करायचं झालंय, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी या अवस्थेपर्यंत पोहोचलेले तुकोबाराय आहेत. आणि दुसऱ्या बाजूला तेच तुकाराम महाराज असं म्हणतात की दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, आम्हाला काही नाही, हेच कायम आम्ही हेच करत राहिलेलो आहे. आणिक नेणे कामधंदा नित्य ध्यात असे गोविंदा, हे सगळं आम्ही करतोय. मग एका बाजूला म्हणायचं करायचं काहीच शिल्लक राहिलं नाही, आणि एका बाजूला म्हणायचं दिवस रात्र आमचं चालू आहे. मग दिवस रात्र चालू आहे हे खरं मानायचं की काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही हे खरं मानायचं, हा प्रश्न आहे. हे शंका आहे. काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही म्हटल्यानंतर त्यानं निवांत राहिलं पाहिजे की नाही, निवांत राहिलं पाहिजे. मग तरी पुन्हा तुम्ही भजन पूजन करण्याचा सायास कशा करता बरं केलेला आहे, कशा करता केला आहे. या संतांचं हीच एक अपूर्व गोष्ट आपल्याला ध्यानात घेता येते की ज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण झालेले महात्मा जरी असले तरी जो माणूस ज्ञानी होतो तो ज्ञानप्राप्तीच्या नंतर जड होतो असं कुणी सांगितलंय, अचेतन होतो असं. ज्ञानी झाला म्हणजे निश्चित पडून राहिला असं झालंय का कधी? असं नाही होत. ज्ञानाच्या माध्यमातून ते जेव्हा पूर्ण होतात आणि विशेषतः जेव्हा आपल्या संतांकडं आणि हरिभक्तांकडं आपण पाहतो ते जेव्हा ज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण होतात तेव्हा त्यांच्याकडे एकमेव करण्यासारखी गोष्ट उरते आणि त्याला आपण सगळेच भक्ती म्हणतो. इतर सगळ्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर सगळेच जण हे ज्ञानपूर्वी भक्तीचे असलेले पुरस्कर्ते असतील. वारकरी संप्रदाय संत हे ज्ञानोत्तर भक्तीचे पुरस्कर्ते आहेत. विठ्ठला विठ्ठला त्याच्यामुळे जरी ते जीवनमुक्त झालेले असले, जरी ज्ञानाने परिपूर्ण असले तरी भजन मात्र त्यांनी कायम केलंय आणि स्वतः करून इतरांनाही करायला लावलेलं आहे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, भजनाना संडीती तरी देव तीर्थ भजना संडीती, तरी देव तीर्थ भजना संडीती.
भजन न संडीती तुकाराम महाराज म्हणतात. पण मुक्त जरी झाला, ज्ञानी जरी झाला, तरी देव तीर्थ भजन न संडीती. देव तीर्थ राहू द्या, पण भजन न संडीती हे भक्ताचं लक्षण आहे. भक्ताचं लक्षण काय आहे? भजन करणं हे भक्ताचं सगळ्यात मोठं लक्षण. बाकीचं मागचं पुढचं लक्षण बघण्याची काहीच गरज नाही आहे. भजन करतो ना त्याला भक्त म्हणायचा, भजन करत नाही ना त्याला बिनधास्त अभक्त म्हणायचा. ज्ञानोबा आपल्याला सहकार्य करतील. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत. भजन करत नाही ना बिनधास्त अभक्त म्हणा, पण भजन करतो ना बिनधास्त भक्त म्हटलं पाहिजे. भक्ताचं लक्षण काय आहे? तो भजन करतो. ही सगळीच संत मंडळी भक्ताच्या कोटीतली, भक्ताच्या यादीतली असल्या कारणानं ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा ते अत्यंत मोकळ्या अंतःकरणानं भगवंताचं भजन करणारी आहेत. त्यांना आता काही कर्तव्य करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही आहे, पण तरीही ते इथं येतात आणि कर्म करतात, कर्तव्य करतात. लोकांच्या उद्धाराकरता त्यांना कर्तव्य करावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज निवाडा देत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटले, देखा प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही, हा शब्द फार महत्वाचा आहे. तयाही त्यांनाही कर्तव्य असे उरले. कुणाकरता? लोकालागी. ज्ञानोबराय म्हणतात, देखा प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. त्यांना पण कर्तव्य शिल्लक राहिलंय आणि ते फक्त लोकांकरता करावं लागतंय. आणि तुकाराम महाराज 100% या कुटीत बसतात. कारण मी तुकाराम महाराजांचं वचन लावून देतो, देखा प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. हे शब्द कुणाचे आहेत? ज्ञानोबरायांचे आहेत. आणि कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. हे शब्द कुणाचे आहेत? तुकोबरायांचे आहेत की नाही. मग देखा प्राप्तार्थ झाले म्हणजे इच्छा केली ते पावलो, आणि जे निष्कामता पावले म्हणजे कृतकृत्य झालो. या दोन्हीच्या कोटीत तुकोबराय म्हणतात ना, ज्ञानोबराय म्हणतात तयाही त्यांना पण कर्तव्य शिल्लक राहिलंय. कुणाकरता? लोकांकरता. त्यांना लोकांकरता कर्तव्य शिल्लक राहिलंय. म्हणजे काय? ते एवढी गोष्ट एवढ्या करता करतात कारण आपल्या पाठून येणारा जो वर्ग आहे त्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे. त्यांच्याकरता त्यांना कर्तव्य करावी लागली. मला सांगा ना, आपण सगळेच जण वारीला जाऊन आलो. आपल्यापैकी किती लोक वारीला होती मला सांगावं? किती होती? ज्यांनी जे गेले होते ना त्यांनी अभिमानानं असं हात वर केला पाहिजे. तुम्ही लाजता का बरं? असं असं म्हणजे दुसऱ्यांनी लाजलं पाहिजे, ते लाजत नाही तर तुम्ही का बरं लाजायचं? आपण असा हात वर केला पाहिजे आपण. कोण कोण गेले होते वारीला? बस बस बस. दुसऱ्या सगळ्यांचे नंबर घ्या, मला पाठवा, पुढच्या वर्षी तुम्हाला घेऊन जातो. काहीच चिंता करू नका, चिंता करू नका. आपण संतांच्या दरबारात आहोत, सगळ्यांनी गेलं पाहिजे. वारीला गेलो आपण आणि एखाद्यानं जर तुम्हाला विचारलंच तुम्ही का बरं वारी करता, का वारी करता, आमचं त्याला एक साधं उत्तर असतं, काही नाही, ज्ञानोबारायांनी केली म्हणून आम्ही करतो, तुकोबारायांनी केली म्हणून आम्ही करतो. आमच्याकडे काय उत्तर आहे? बाकी काहीच उत्तर नाही आहे. समोरच्याच्या समाधानाकरता आम्हाला इतकंच उत्तर देता येतं, ज्ञानेश्वर महाराजांनी वारी केली म्हणून आम्ही करतो, तुकोबारायांनी वारी केली म्हणून आम्ही करतो, नाथ महाराजांनी केली म्हणून आम्ही करतो, सोपान काकांनी केली इत्यादी इत्यादी सगळ्या संतांनी वारी केली म्हणून आम्ही करतो. कल्पना करा, ज्ञानेश्वर महाराजांनी वारी केलीच नसती तर आपणही केली नसती, तुकाराम महाराजांनी केली नसती तर आपणही केली नसती. हे या सगळ्या संतांनी वारी केली म्हणून आपण जर करत असू ना, तर हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी, लोकांकरता. आमच्या परिसरात एक गायक आहेत महाराज, माझ्यापेक्षा वयाने फार मोठे आहेत, आणि सद्गुरू श्री सावराम बाबा महाराजांच्या सोबत आम्ही ज्या परंपरेमध्ये कीर्तन करतो, सद्गुरू श्री सावराम बाबा महाराजांच्या सोबत त्यांनी गाडी चालवण्याचं काम बऱ्याच वर्षांपर्यंत केलं. असे एक महाराज आमच्या परिसरामध्ये आहेत आणि त्यांचा चांगला गायनाचा अंग आहे. त्यामुळे बहुतेक वेळा ते असते की पहिली चाल ते म्हणतात. माझ्या कीर्तनामध्ये अनेक वेळा ते साथीला असतात. कीर्तनातली पहिली चाल बोलून झाली की ते येतात आणि अगदी पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात. तेव्हा मी सहज एकदा त्यांना म्हटलो की महाराज, एवढं पायावर डोकं ठेवून वगैरे नमस्कार करायची गरज नाही आहे, आम्ही तुमच्यापेक्षा वयानं फार मोठे आहोत, एवढं कशाला, तुम्ही तिथूनच जरी हात असे जोडले ना तरी चालतील. तुम्ही काय करा, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही तिथूनच हात जोडले ना तरी चालतील म्हटलं. इकडं येऊन काय अगदी पायावर डोकं ठेवून नमस्कार केला पाहिजे असं काही नाही. त्यांनी कीर्तन झाल्यानंतर मला सांगितलं, महाराज ते मी जे तुम्हाला तिथं येऊन नमस्कार करतो ना ते तुमच्यासाठी नसतं म्हटले, तुमच्यासाठी नसतं, थोडं समजून घ्या मला, ते तुमच्यासाठी नसतं, ते मागून येणाऱ्यांसाठी असतं. कारण आम्ही जर आज इथं उभं राहून हात जोडायची सुरुवात केली ना तर मागचे सगळे इथूनच हात जोडतील म्हटले, इथूनच हात जोडतील. तिथं येऊन नमस्कार करतो कारण का आम्हाला पाहून तरी मागचे येतील आणि तिथं येऊन नमस्कार करतील. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती,
हा ऐकी नाही तसंच यद्यत आचरती श्रेष्ठस्तदेव तरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तत अनुवर्तते. तशाच पद्धतीनं अनुवर्तन जर बाकीची करणार असतील तर या सगळ्या संत मंडळींना कर्तव्य लोकांकरता करावं लागतं. का बरं? पाठी येणारा जो सगळा वर्ग आहे तो सगळा सत्प्रवृत्तीनं चालला पाहिजे म्हणून आणि म्हणून केवळ ही मंडळी कर्तव्य करताना दिसतात, दुसरं कारण नाही. विठ्ठला विठ्ठला MS 14 32 75 आणि 0 विठ्ठला हॅलो हॅलो विठ्ठला 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 विठ्ठला. मुक्त महात्मा जरी असले तरी त्यांना कर्तव्य का करावं लागतंय या एका विषयाच्या संबंधानं आपण चर्चा करत होतो आणि त्याचं उत्तर आपल्याला असं मिळालं की केवळ लोकांकरता ही मंडळी इथं अशा पद्धतीनं कर्तव्य करतात, नाहीतर त्यांना स्वतंत्रपणे आपण काहीतरी केलं पाहिजे अशी काही आवश्यकता राहिली नव्हती. इतर सगळे मुक्त आणि संप्रदायातले संत मुक्त याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. मुक्तांपैकी एक वर्ग असा आहे, मुक्त महात्म्यांपैकी एक वर्ग असा आहे की तो मुक्त झाला की स्वतःच्या आनंदात रममाण होतो, त्याला बाकीच्यांशी काही घेणं देणं नसतं. मुक्त महात्मा स्वतःच्या काय तो त्याला परब्रह्माचा साक्षात्कार झालेला असतो आणि परब्रह्माचा साक्षात्कार स्वस्वरूपाचं ज्ञान इथपर्यंत तो पोहोचलेला असल्या कारणानं तो परत आता लोकांकडे लक्ष देत नाही, त्याचा आनंद तो उपभोगत असतो. पण त्या मुक्त महात्म्याचा जगाला काय उपयोग मला सांगा ना? जगाला काय उपयोग? तुम्हाला आम्हाला काय उपयोग आहे का? त्याचा तो आनंदात आहे. एखादा मुक्त इथं पण कुठं बसलेला असेल तर आपल्याला कळणार नाही, कारण तो मुक्त आहे, आपल्याला कळणारही नाही. तो आपल्यात येणार नाही, आपल्याशी बोलणार नाही, आपल्यासारखं कार्य करणार नाही, आपल्यासारखं काही कीर्तन संपण्याची वाट बघणार नाही, आपल्यासारखं पंक्ती धरणार नाही, काहीच करणार नाही. तो आपल्यासारखं काहीच करणार नाही, आपल्यासारखं तो काहीच करणार नाही. अत्यंत साधा दिसणारा असा तो एखादा मुक्त असेल, त्याला परब्रह्माचा साक्षात्कार झाला, याच्यामध्ये तो आनंद भोगतोय. आपल्याला त्याचा काय उपयोग आहे? संत मंडळी या सदरातली नाही आहेत. आम्हाला जो आनंद मिळाला आहे तो सर्वांना मिळाला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करणारी आपली संत मंडळी आहेत. आपली संत मंडळी आम्हाला आनंद मिळाला आहे का? चला मग जे आम्हाला मिळालं आहे ते तुम्हाला पण मिळालं पाहिजे. आपण असे जे ठावे ते इतर असे सांगावे, शहाणे करोनी सोडावे सकळ जग या उक्तीप्रमाणे आम्हाला जे प्राप्त आहे ते सगळं तुम्हाला मिळावं. आम्हाला जर देव मिळाला ना, मी मुद्दामून घेतलेलं जे पाहत सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. अगदी सेवितो हा रस हे त्यांचं आहे आणि वाटितो आणि का हे आपल्या करता आहे. हे सगळं त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, कारण त्यांना याची कल्पना आहे की जे मला मिळालेलं आहे ते जगाला पण मिळालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आपल्याला मिळालं आणि ते तसंच संपून गेलं तर त्याचा काहीच उपयोग राहणार नाहीये. आपल्याला जे प्राप्त आहे त्याचा पुढे येणाऱ्यांना सुद्धा उपयोग झाला पाहिजे, त्याच्याकरता ती मंडळी कार्य करतात. तुको बरं आहे. उदाहरण देऊन हे स्पष्ट करत असताना असं म्हटले, जाणो नये नाव पावले निपार, जाणो नये नाव पावले निपार,
मागिला धार टाळ वाजवा छान वा वा. मागेला धार बहुताचा मागेला धार बहुताचा म्हणा मागेला मागील आधार बहुतांचा. नदीचं पात्र मोठं आहे, पलीकडच्या बाजूला जायचं आहे, म्हणून आपण नावेचा आधार घेतला, नावेत बसलो, पलीकडच्या बाजूला गेलो आणि आपण एकदा का पहिलं तीराला पोहोचलो की आपण काय करायचं असतं, नाव जाळून टाकायची असते. बरोबर आहे? काही नाही, आपलं काम भागलं ना, संपलं. आपण काय करायचं, आपण जाळू, पण आपला काहीच भरोसा नाही, आपण जाळूही. पण संत मंडळी तशी नाही आहेत. जाळू नये नाव पावलेनी पार. अरे आपण पहिलं तीराला पोचतो म्हणून काय नावेचा नाश करायचा काय, नाव काय जाळून टाकायची नाही. नाही, ती तशीच शिल्लक ठेवली पाहिजे, किंबहुना ती भरकटणार नाही याची व्यवस्था आपण करून ठेवली पाहिजे. कडेला गेलेली नाव आहे, आपण पहिलं तीराला पोचलो, पुढे इथून अनेक लोक येणार आहेत, त्यांना पण नदी पार करायची असेल, त्यांच्याकरता या होडीचं साधन होईल म्हणून ती व्यवस्थित खुंट्याला बांधून ठेवायची. हे सगळं आपण केलं पाहिजे. कारण काय, तुकोबराय म्हटले, मागीला आधार बहुतांचा हा आधार आहे. मग त्यांच्याकरता आधार जर असेल तर जशी नाव सांभाळून ठेवणं हे आपलं काम आहे, जे पहिलं तीराला पोचलेस त्यांचं काम आहे. त्याप्रमाणे ज्ञानाच्या माध्यमातून तृप्त झालेले जरी असले तरी या ज्ञानाचा उपयोग सगळ्या लोकांना व्हावा याकरता संत मंडळी वारंवार इथं येतात आणि काहीतरी कर्तव्य करतात, कर्म करतात, कृतिशीलपणा दाखवतात, लोकव्यवहार करतात. हे सगळं आपल्याकरता करतात आणि यामध्ये त्यांच्या आचरणाच्या प्रमुख दोन गोष्टी आपल्याला विचारात घेता येतात. एक त्यांचं सांगणं आहे आणि दुसरं त्यांचं करणं आहे. या दोन्ही गोष्टी ध्यानात घ्या. आपल्या सगळ्यांचा उद्धार व्हावा, आपल्या सगळ्यांचं हित व्हावं, आपल्या सगळ्यांना सुख मिळावं, आपण सगळेजण सुखी व्हावे, आपण सगळेजण प्रपंचातून परावृत्त होऊन परमार्थामध्ये प्रवृत्त व्हावं, याकरता वारंवार इथं येऊन संत मंडळी जेव्हा आपल्याला जागं करतात ना, तेव्हा ती दोन गोष्टी आपल्याकरता करतात. एक तर ते आपल्याला उपदेश करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे केलेला उपदेश ते स्वतः आचरून दाखवतात. हे त्यांचं सगळ्यात मोठं मोठेपण आहे.
मी दुपारी एक वाक्य ऐकलं, काय आहे, संत इथं आल्यानंतर उपदेश करतात, पण उपदेश केल्यानंतर पुन्हा ते तसं वागून दाखवतात. का बरं वागून दाखवत असतील? कारण त्यांना आपल्यावर पूर्ण भरोसा आहे की ते सांगून आपण ऐकणार नाही. त्यांनी आपण सांगितलं की हे ऐकणार नाहीत, यांचा त्यांचा याच्यावर पक्का विश्वास आहे. मग त्यांना जर माहिती आहे की सांगून सांगून हे काय आपलं ऐकणार नाहीत, मग आपण काय केलं पाहिजे, करून दाखवलं पाहिजे. मग ते जे करतात ते आचरण असतं, ते आचरून दाखवतात. एक तर सांगून पाहतात, उपदेश करतात, आणि उपदेश करून नाही झालं की मग ते आपल्याला वागून दाखवतात, तशा पद्धतीचं आचरण करून दाखवतात. तुकाराम महाराजांनी त्यांचा हाच कृतिशीलपणा या अभंगातून व्यक्त केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत मंडळी काय करतात, संत मंडळी इथं येतात आणि आपल्याला सगळ्यांना सुख मिळावं, आपल्याला सगळ्यांचं हित व्हावं, आपल्या सगळ्यांचा उद्धार व्हावा. ज्याप्रमाणे ज्ञानी महात्मा स्वतःही तरुण जातो, भक्त स्वतःही तरुण जातो आणि इतरांनाही तरुण घेऊन जातो. सतरती लोकांस तारयती, नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये म्हणतात. त्याप्रमाणे हे जे भक्त आहेत हे स्वतःही तरुण जातात आणि दुसऱ्यालाही तारून घेऊन जातात. पण त्याकरता ते करतात काय याचा विचार तुकाराम महाराज सांगतात. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती संत जगी, तैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी. हे क्रिया करून दाखवतात, आचरण करून दाखवतात. अशा पद्धतीनं आचरण करावं लागतं ते सांगतात. कारण त्यांना याची पूर्ण कल्पना असते. कारण मागून येणारा सगळाच वर्ग आपल्यासारखं आचरण करणार आहे. रणांगणावर सगळे कौरवांकडचे आणि पांडवांकडचे योद्धे जेव्हा पोहोचले आणि या अर्जुनानं भगवंताला असं सांगितलं की मला दोन्ही सैन्य पाहिजे, कारण मला दोघांना पाहून हे ठरवायचं आहे की आपल्याला युद्ध कुणासोबत करायचं आहे. ध्यानात घ्या, आपण सगळे अर्जुन आहोत आणि आपण कायम आपला सैन्य, आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करायचा असतो. आणि आपण हे ठरवलं पाहिजे की आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत, आपल्याला युद्ध सोबत कोणासोबत करायचं आहे.
अर्जुनाला सांगितलं, देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. देवानं तशा पद्धतीनं केलं. अर्जुनानं जेव्हा सगळे स्वतःचे स्वकीय आहेत समोर हे पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर अर्जुन देवाला म्हणतो की मला काही युद्ध करायचं नाही. आणि मग अर्जुनानं बरंच काही स्वतःचं तत्त्वज्ञान देवाच्या समोर सांगितलं. देवानं ते गपगुमान ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर मग देव म्हणायला लागला, बस झालं, भरपूर ज्ञान सांगितलं, आता माझं ऐक म्हटले. आता माझं ऐक, मी काय म्हणतो ते ऐक. मी एकदम संकुचित करून सांगतो. ते दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ, दुसऱ्या अध्यायाचा मध्य आणि तिसरा अध्याय पूर्ण सांख्य आणि कर्म या दोघांचा विचार करत असताना भगवंतानं अर्जुनाला कर्मप्रवृत्त म्हणजे युद्धात प्रवृत्त करण्याकरता बऱ्याच युक्त्या केल्या. कारण देवाला असा प्रश्न पडला होता की अर्जुनानंच जर युद्ध नाही केलं तर मग काय उपयोग आहे. या सगळ्या पांडवांकडच्या योद्ध्यांमध्ये महत्त्वाचा योद्धा कोण आहे? अर्जुन आहे. अर्जुनानं युद्ध नाही केलं तर मग बाकी कुणीच करणार नाही. अर्जुनानं युद्ध करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण हा तर आपलं धनुष्य वगैरे खाली टाकून बसलाय आणि आता मी युद्धच करणार नाही असं म्हणायला लागलाय. मग अर्जुन जर असं म्हणत असेल की आता मी युद्ध करणार नाही, तर आपल्याला काहीतरी युक्ती करावी लागेल. देवाच्या अंतःकरणामध्ये देव काय काय बोलायला लागला. देव बोलायला लागला मनातल्या मनात. देव पण मनातल्या मनात बोलतो. देव मनातल्या मनात बोलायला लागला. काय बोलायला लागला? देव विचार करायला लागला की आता काहीतरी युक्ती करावी लागेल की जेणेकरून हा युद्धाला हो म्हणेल. आणि काय काय युक्त्या करायच्या हे आता आपल्याला ठरवावं लागेल. बरं, आता कुठल्या युक्तीनं हा हो म्हणून मान हलवेल सांगता येत नाही. बरं, आपल्याला कुठं परफेक्ट माहिती आहे की बाबा हे सांगितलं की हा लगेच हो म्हणणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या मनातलं सांगितलंय. म्हणजे देवाच्या मनातलं पण देवानंच सांगायचं आणि देवाच्या मनातलं पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगायचं. ज्ञानेश्वर महाराज सगळं सांगतात. परवाच्या दिवशी मला एका व्यक्तीनं फोन केला, हे बाबा थोडंसं हे ऑनलाईनचं जे चालू आहे की नाही त्याच्यामध्ये ॲडमिशनसाठी एकानं फोन केला आणि त्यानं मला असं विचारलं की ज्ञानेश्वरी आणि गीता जर सारखीच आहे तर मग आपण ज्ञानेश्वरी का वाचायची? गीता वाचून फक्त होणार नाही का? गीता वाचली काय, ज्ञानेश्वरी वाचली काय, सारखंच आहे ना, मग ज्ञानेश्वरी का वाचली पाहिजे आपण? मी त्याला म्हटलं काहीच नाही, ज्ञानेश्वरी एवढ्याकरता वाचली पाहिजे कारण तिचं स्वतंत्र स्थान आहे. स्वतंत्र स्थान आहे. स्वतंत्र स्थान आहे म्हणजे तरी काय आहे? अर्जुनाला जे जे काही रणांगणावर सांगणं योग्य वाटलं ते देवानं मुक्त कंठानं सांगितलं आणि त्याची गीता झाली. अर्जुनाला रणांगणावर ते 45-50 मिनिटाचं प्रवचन आहे देवाचं. कुणाकरता? एकट्या अर्जुनाकरता. एकट्या अर्जुनाकरता 45-50 मिनिटं देव बोलले आणि देवाला तिथं जे जे काही योग्य म्हणून सांगावंसं वाटलं ते सगळं अर्जुनाला देवानं सांगितलं. पण जेव्हा देवाला असं वाटलं की बऱ्याच काही गोष्टी लोकांना सांगायच्या राहिल्या तेव्हा तोच देव ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात येतो आणि मग राहिलेल्या सगळ्या गोष्टी जिथं सांगितल्या ना ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणून मग त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचायची. तो म्हटला एखादं उदाहरण द्या. मी म्हटलं तू सांग श्लोक, मी त्याच्यावर उदाहरण देतो. तो म्हटला अंतकालेच्या मामेव. म्हटलं काय श्लोक निवडलाय? म्हटलं श्लोक पण थेट अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. त्याला म्हटलं हे ऐक नाही, देवानं काय स्पष्ट केलं? अंतकाळी जर माझं भजन केलं तर जन्म मरणाच्या साखळीतून मोकळा होशील, काय नाही, तू मुक्त होशील. बरोबर? माझं भजन केलं, मरते वेळी माझं भजन केलं तर तू मुक्त होशील, हे देवाचं म्हणणं आहे की नाही? मग ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? मरते वेळी भजन केलं पाहिजे हे देव सांगतो, पण मरते वेळी भजन कसं केलं पाहिजे हे ज्ञानोबाराय सांगतात. कसं केलं पाहिजे हे ज्ञानोबाराय सांगतील. जन्म मरणातून तू मुक्त होशील हे देव सांगतो, पण जन्म मरणातून मुक्त होशील म्हणजे नेमकं काय होशील हे ज्ञानोबाराय सांगतात. याच्याकरता आपण प्रत्येकानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं जेव्हा अंतःकरण ज्ञानेश्वर महाराजांनी उघडं केलं तेव्हा देव विचार करायला लागले काहीतरी याला युक्ती करून पटवावं लागेल आणि युद्धाकरता हो म्हणायला लावावं लागेल. मग देवानं ज्या अनेक युक्त्या केल्या ना त्याच्यापैकी एक युक्ती देवानं अशी केली आणि देव म्हणायला लागले अर्जुना तुला युद्ध करावं लागेल. काय युद्ध करावं लागेल? अरे इथली ही पद्धत आहे, इथली ही पद्धत आहे. काय पद्धत आहे? हे ऐसे असो स्वभावे म्हणून कर्म न संडावे. काय ही इथली पद्धत आहे. इथं तुला कर्माला नाही म्हणून नाही चालणार, कर्माला नाही म्हणून चालणार नाही. कर्मप्रधान असलेले आपण सगळे जीव आहोत आणि तूच जर कर्म टाकून दिलं तर कसं होईल? कारण काय, सर्वसामान्याने जर कर्म टाकून दिलं तर चालेल, पण ज्ञानेश्वर महाराज पुढचं जे 1.5 पद वापरतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. विशेष आचरावे लागे संती ज्ञानोबाराय म्हणतात. संतांना मात्र विशेष आचरण करून दाखवावं लागतं. म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं युद्ध हे सामान्य आहे, पण तुझं युद्ध हे विशेष आहे आणि म्हणून तुला करावं लागेल. अरे तूच जर युद्ध करण्यास चुकलात तर बाकीच्यानं काय करायचं?
सद्गुरू श्री साळवाराम महाराज आमच्या एका कीर्तनामध्ये असं वाक्य सांगायचे. ते असं म्हणायचे की घड्याळ पुढं चाललंय हे खरं आहे, पण माझं उदाहरण घड्याळाचं आहे म्हणून मी थांबलोय. माझं आता उदाहरण घड्याळाचं आहे म्हणून मी तुमच्याकरता थांबलोय. सद्गुरू श्री साळवाराम बाबा असं महाराज असं म्हणायचे की हाताच्या घड्याळाची वेळ चुकली तरी चालेल, पण चौकातल्या घड्याळाची वेळ चुकता कामा नये. कारण सर्वसामान्य लोक हाताच्या घड्याळाची वेळ ही चौकातल्या घड्याळाकडे बघून ठरवत असतात. मला पटलं तर पहा. ते म्हणायचे चौकातल्या घड्याळाची वेळ चुकता कामा नये, हातातल्या घड्याळाची चुकली तर चालेल. कारण हातातल्या घड्याळाची वेळ कशाकडे बघून लावायची, तर चौकातल्या घड्याळाकडून बघून लावली जाते. आणि पुढचं वाक्य ते असं म्हणायचे की चौकातली घड्याळ म्हणजे दुसरं कोणी नाही आहे, आम्हीच आहोत सगळे. कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, बाबा सांगायचे कथाकार ही सगळी आम्ही मंडळी ही चौकातली घड्याळ आहोत. त्यामुळे चौकातलं घड्याळ चुकता कामा नये. का चौकातल्या घड्याळांना विशेष आचरण करावं लागतं. ज्ञानोबाराय म्हटले विशेष आचरावे लागे संती, संतांना विशेष आचरण करून दाखवावं लागतं आणि ते करूनच दाखवावं लागतं, त्यांच्याकडे काही उपाय नसतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. मग तैसे म्हणत असताना कैसे याकरता तुकाराम महाराजांनी 3 उदाहरणं सांगितलेली आहेत. पहिलं चरण आहे, तिसरं चरण आहे आणि चौथं चरण आहे. जैसे पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या चरणात सांगितले तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. या 3ही दृष्टांतांचा थोडक्यात भाव मांडतो मी थांबतो. सगळ्यांनी टाळी वाजवा, देवाचं भजन करा. विठोबा टाळी वाजवा, बोला बोला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. रखुमाई. टाळी वाजवा, बोला बोला. विठोबा रखुमाई, बोला पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ठोबा 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 ठोबा. विठोबा 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 विठोबा. बोला बोला. विठोबा 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 विठोबा. अर्भकाचे साठी पंते हाती धरिले पाटी, तैसे संत जगी
क्रिया करोनी दाविती अंगी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगाचा आपण विचार करतो. तुकाराम महाराजांनी संतांची कृतिशीलता, संतांचा लोकव्यवहार, संतांचं कर्तव्य कशा करता असतं या संबंधानं या अभंगातून चिंतन केलंय. ते कोणत्या कोणत्या प्रकारानं लोकव्यवहार करतात त्याकरता तुकाराम महाराज 3 दृष्टांत देतात. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. मग तैसे म्हणजे कैसे, तर जैसे 3 चरणात उरलेले सांगितलं तैसे. तसं फक्त काय आहे, 3 दृष्टांत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी सांगितलेत. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. एखादा विद्यार्थी निरक्षर आहे आणि त्या निरक्षर विद्यार्थ्याला जर साक्षर करायचं असेल तर त्याकरता पंत, पंत म्हणजे गुरुजी, गुरुजी म्हणजे शिक्षक, शिक्षक म्हणजे सर. ही सगळी मंडळी, ही सगळी मंडळी निरनिराळ्या पद्धतीनं त्या निरक्षर असलेल्या विद्यार्थ्याला शिकवतात की नाही, शिकवतात, प्रयत्नपूर्वक शिकवतात. जर त्याला सांगून कळलं नाही तर प्रयत्नपूर्वक शिकवतात. त्याचा हात हातात घेतात, गिरवून गिरवून शिकवतात. पण त्याला श्री लिहायला शिकवतील, त्याला क्ष लिहायला शिकवतील, त्याला अ आ इ ई लिहायला शिकवतील. हे सगळं त्याला शिकवण्याचं कार्य करत असताना या गुरुजींना हातात पाटी आणि पेन्सिल घ्यावी लागली. वास्तविक त्यांना हातात पाटी पेन्सिल घ्यायची काही आवश्यकता आहे का? थोडंसं हो नाही बोलत चला जरा माना तरी हलवाना शेवटची 5-10 मिनटं आपण, काही गरज हातात काहीच आवश्यकता नाही त्यांना. पण तरीही हातामध्ये त्यांना पाटी पेन्सिल घ्यावी लागली. कारण काय आहे, त्या विद्यार्थ्याला साक्षर करायचं म्हणून, विद्यार्थ्याला लिहिता यावं म्हणून, विद्यार्थ्याचं अक्षर वळणदार व्हावं म्हणून. मग विद्यार्थ्याचं अक्षर वळणदार व्हावं, त्याला चांगलं लिहिता वाचता यावं याकरता प्रयत्न करत असताना हातामध्ये जर पाटी घ्यावी लागत असेल गुरुजींना, तर ज्याप्रमाणे गुरुजी गरज नसताना हाती पाटी घेतात त्याप्रमाणे संत इथं आल्यानंतर गरज नसताना कर्तव्य करतात. इतकं सोपं आहे. गरज नसताना पण झालं ना, मग गरज नसताना संत मंडळी इथं येतात आणि कर्तव्य करतात. काहीच गरज नव्हती त्यांना. गरज नसताना जसं गुरुजींना गरज नाही तशी संतांना आवश्यकता नाही. म्हणून अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. कळलं आपल्याला? कळलं? करू जय विठ्ठल. लगेच झालं ना, कळलं. आता काय जे कळायचं होतं ते आपल्याला कळलंय. मग मी थांबू शकतो की नाही? मी थांबू शकतो आणि थांबलो पण असतो. पण तुकाराम महाराज थांबले नाहीत. एका उदाहरणावर तुकाराम महाराज थांबले नाहीत. तुकाराम महाराजांना एक उदाहरण सांगून झालं, पण या उदाहरणानं सिद्धांत पटवून देत असताना थोडीशी न्यूनता तुकाराम महाराजांना वाटली आहे, कमतरता वाटली. म्हणून तुकाराम महाराज सहजच काय करतात, पहिला दृष्टांत बाजूला करतात आणि ती कमतरता ज्या दृष्टांतात भरून निघेल असा दुसरा दृष्टांत आपल्या पुढ्यात करत असताना बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली असा दृष्टांत पुढं केला. पहिला दृष्टांत काय आहे, त्या पंतांचा आणि विद्यार्थ्याचा आहे, गुरुजींचा आणि विद्यार्थ्याचा आहे. गुरुजींनी हातामध्ये पाटी पेन्सिल घेतली आणि विद्यार्थ्याला साक्षर करण्याकरता प्रयत्न केले. आता आईनं काय केलं, तिसरं उदाहरण, बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली. आई जेव्हा लेकराला चालायला शिकवते तेव्हा ती स्वतःच्या वेगानं चालते की लेकराप्रमाणे चालते? लेकराप्रमाणे. लेकरू जसं पाऊल टाकत असेल तसं ती पाऊल टाकते. इतर वेळेला ती एक्सप्रेस सारखी पळते. इतर वेळेला तिचा वेग भरपूर आहे. पण जेव्हा लेकराला चालवायला शिकवायचं आहे तेव्हा मात्र ती संथ गतीनं जसं लेकराला जमेल, जसं त्याला जमेल, जसा त्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं शिकवत असतील तर माझा साधा प्रश्न आहे, गुरुजींच्या विद्यार्थ्यामध्ये, गुरुजींच्या दृष्टांतामध्ये काय कमतरता होती म्हणून गुरुजींच्या दृष्टांताला तुकाराम महाराज बाजूला करतात आणि आईच्या दृष्टांतातून ती भरून निघते का म्हणून आईला जवळ करतात? याचा एक साधा विचार आपण करा. गुरुजींच्या विद्यार्थ्यामध्ये दृष्टांतामध्ये कमतरता आहे. काय कमतरता आहे? कमतरता इतकीच आहे की गुरुजी प्रयत्न करतात, गरज नसताना हाती पाटी पेन्सिल घेतात, गरज नसताना हाती पाटी पेन्सिल घेतात आणि शिकवतात, हे खरं आहे. पण ते सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. ते फक्त आपल्याच क्लासच्या नाही, ते आपल्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात. ते सगळ्यांच ते इट इज नॉट ओपन टू ऑल. ते काय सगळ्यांसाठी असं ओपन असतं असं नाही आहे. ते फक्त आणि फक्त मर्यादित त्यांच्या शाळेत शिकणारी. म्हणजे पूर्वी फक्त शाळेत शिकणाऱ्यांना शिकवलं जायचं, आता शाळेतले पण सगळे नाहीत. शाळेतले पण जेवढे माझ्या क्लासला येतील, काही नाही, वास्तव आहे, बोलायला काहीच हरकत नाही, माझ्या क्लासला येतील तेवढ्यांनाच फक्त शिकवलं जाईल, असं आहे की नाही? म्हणजे गुरुजींच्या अंतःकरणामध्ये मर्यादा आहे, सगळ्यांकरता नाही येते.
फक्त आणि फक्त माझ्या विद्यार्थ्यांकरता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना शिकवायचं तर असतं, ते शिकवतात, पण त्याच्या बदल्यात त्यांना कसली तरी अपेक्षा असते की नाही. बदल्यात अपेक्षा असते म्हणजे काय पाहिजे असतं, काहीतरी मानधन पाहिजे असतं, काहीतरी पगार पाहिजे असतो की नाही. हे सगळ्या अध्यापकांच्या बाबतीत आहे, जोग महाराज संस्था सोडून. ही एकमेव संस्था सोडून, कारण ही एकमेव संस्था या तत्वावर चालते की इथं अध्यापकांना पगार नाही आहे आणि विद्यार्थ्याला फी नाही आहे. त्यामुळे या तत्वावर चालत असताना मला असं वाटतं की कदाचित महाराजांच्या समोर जर आपली संस्था असली असती तर यांनी या चरणात काहीतरी थोडासा बदल केला असता, तुकाराम महाराजांनी पण. कारण हा तो गुरुजींच्या समोर असलेली ही न्यूनता आहे की नाही. गुरुजींना कसली तरी अपेक्षा आहे. बरं, आता या दोन्ही गोष्टी मातेकडं लावा, आईकडं लावा. आई जेव्हा त्या मुलाला चालायला शिकवते तेव्हा त्याच्या बदल्यात आईला काय पाहिजे असतं, काही पाहिजे नसतं. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती, करी लाभावीण प्रीती, करी लाभावीण प्रीती, करी लाभावीण प्रीती. ऐसे कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. दादा सगळ्याचा आवाज कमी करा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. कुठल्याही लाभाची तिला अपेक्षा नसते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणारी म्हणजे माऊली आहे की नाही, तिला लाभाची अपेक्षा नाही आहे. म्हणजे शिक्षकांच्या ठिकाणी असलेली जी कमतरता आहे ती मातेच्या उदाहरणानं भरून निघते. म्हणून बालकाचे चाली माता जाणूनी पाऊलं घाली. ठीक आहे, मग आता इतक्यावर तरी आपल्याला जय विठ्ठल करण्याची परवानगी मिळाली असती. थोडंसं फक्त बोलायचं आहे मला अजून. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. शेवटचा दृष्टांत तुकाराम महाराज देतात आणि नावेचा दृष्टांत पुढ्यात करतात. तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे नाव पाण्यात उभी आहे, नाव पाण्यामध्ये ठाव धरते म्हणजे उभी आहे. कशा करता तिला, त्याच्यानं तिला काय मिळणार आहे, नावेला काहीच मिळणार नसतं, पण ती केवळ लोकांकरता उपस्थित आहे. लोकांना पहिलं तीराला जाता यावं याकरता ती त्या पाण्यामध्ये उभी असते. माऊलीच्या दृष्टांतानं आपल्याला कळलं होतं, पण तरीही जर नावेच्या दृष्टांताकडं तुकाराम महाराज येत असतील तर सरळ आहे की माऊलीच्या दृष्टांतात काहीतरी कमतरता आहे की नाही, कमतरता आहे. इतकं तुम्ही बोला ना म्हणजे मला थांबायला बरं वाटेल जरा. दृष्टांतात काहीतरी कमतरता आहे. दृष्टांतात कमतरता असल्याशिवाय संत मंडळी दृष्टांत बदलत नाहीत, इतकी खुणगाट बांधून घ्यायची. मागच्या दृष्टांतात काहीतरी कमतरता आहे, मग माऊलीच्या दृष्टांतात काय कमतरता आली आहे आणि ती कमतरता नावेच्या दृष्टांतानं कशी भरून निघाली याचा विचार जर करायचा असेल तर मी इतकंच म्हणेन, माऊलीच्या अंतःकरणात कळवळ आहे हे 1000% खरं आहे. माऊलीच्या अंतःकरणात कळवळ आहे हे 1000% खरं आहे. माझ्याकडं लक्ष द्या सगळ्या माऊलींनी, तर नीट ऐका. माऊलीच्या अंतःकरणात कळवळ आहे हे 1000% खरं आहे, पण तो कळवळा फक्त आणि फक्त तिच्याच लेकरा करता आहे, बाकीच्या लेकरांवर नाही. आपुलियाचा कळवळा अनेका बाळावरी नाहीये, तुकोबाराय म्हणतात. मला सांगा ना खरं काय आहे, आईचं आपल्या लेकरावर प्रेम आहे की आपल्याच लेकरावर प्रेम आहे? आपल्याच लेकरावर. बाकीच्या सगळ्या लेकरांशी तिला काही घेणं देणं नसतं. सगळी लेकरं अशी उन्हात खेळत होती आणि त्यात तिचं पण लेकरू उन्हात खेळत होतं. उन्हात खेळता खेळता आई स्वतःच्या लेकराला म्हणायला लागली, अरे पोरा इकडं उन्हात काय खेळतो, सावलीत येऊन खेळ, सावलीत येऊन खेळ, सावलीत येऊन खेळ.
10 वेळा त्याला सांगितलं सावलीत येऊन खेळ, पण तो म्हणजे त्याला त्याच्या मित्रांचा इतका कळवळा तो म्हणायला लागला, आई अगं माझे सगळे मित्र उन्हात खेळतात, एकटा सावलीत येऊन काय करू. आईनं दिलेलं उत्तर आहे, आई म्हटली बाकीच्या सगळ्यांना उन्हात मरू दे, तू सावलीत येऊन खेळ. म्हणजे बाकीच्यांचं काही का होईना, तिला काही घेणं देणं नसतं. फक्त तिचा जो विचार आहे तो तिच्या लेकरापुरता मर्यादित आहे ना. म्हणजे बालकाचे चाली माता जाणोने पाऊल घाली हे खरं आहे, पण हे फक्त स्वतःच्या लेकरापुरतं मर्यादित आहे. नावेकडं तसं आहे का मला सांगा. नावेत बसून पहिलं तीराला जात असताना कुठली नाव तुम्हाला असं सांगते अमक्यानं बसलं तर चालेल आणि तमक्यानं बसू नका, असा काही विचार असं नाही आहे. ते सगळ्यांकरता ज्याप्रमाणे नाव ही सगळ्यांकरता आहे, त्याप्रमाणे संत हे सगळ्यांकरता आहेत. सगळ्यांकरता कुणी खटनट यावे, शुद्ध कोणी यारे यारे लहान थोर, सगळ्यांनी या ठिकाणी या. संत मंडळी कुणालाच कधी नाही म्हणत नाहीत. तुम्हाला सांगतो, शेवटचं बोलतो आणि थांबतो, कुणालाच कधी नाही म्हणत नाहीत. यामध्ये जर बारीक विचार जर आपण केला ना, तर संत मंडळी काय करतात, दुर्जनांना आधी जवळ करतात आणि सज्जनांना नंतर जवळ घेतात. त्यामुळे संतांचं विशेष आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान बघा. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांना म्हणायला लागले, आता विश्वात्मके देवे, काय पुढचं, हा बस तेवढंच बघायचं होतं. येडे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. तुम्ही काय करा, मी आत्तापर्यंत केलेल्या वाग्यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा आणि मला हा प्रसाद द्या. हा प्रसाद द्या म्हणजे काय द्या हे सांगत असताना पहिलं मागणं जे ज्ञानोबरायांचं आहे ना, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. पुढचं बघून घ्या. पहिली मागणी कुणासाठी, खळांसाठी आहे. म्हणजे दुर्जनांकरता पहिली मागणी असेल तर संत मंडळी सगळ्यांकरता सगळ्यांना जवळ करणारी आहेत. म्हणजे तिकडं गुरुजींसारखं काय असेल, आईसारखं काय असेल आणि नावेसारखं काय असेल, संत मंडळी काय करतात, तैसे संत जगी क्रिया करोनी दावेते अंगी. ते क्रिया करून दाखवतात आणि क्रिया करून आपल्याला तशा पद्धतीनं आचरण केलं पाहिजे याकरता प्रवृत्त करणारी ही सगळी संत मंडळी आहेत. या सगळ्या संतांच्या चरणी झालेली कीर्तनाची सेवा मी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होऊन समर्पित करतो. ज्या एका विशेष कारणानं आपण इथं उपस्थित झालेलो आहोत, ते कारण आपल्याकरता अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्याच आपल्या गुरुवर्यांचा हा पूजन सोहळा आहे. संगीताच्या क्षेत्रातला, कीर्तनाच्या क्षेत्रातला, वारकरी संप्रदायातला हा महत्त्वाचा एकसंध झालेला पूजनाचा सोहळा या ठिकाणी आहे. मी विचार करत होतो की हा सोहळा किती जणांचा आहे, तर मी विचार केला की हा सोहळा 3 जणांचा आहे. हा गुरुपूजन सोहळा 3 जणांचा आहे. हा तुम्हाला दिसत असताना 4 जणांचा दिसेल, पण मला तो 3 जणांचा दिसतो. एक तर मला तो उल्हास महाराजांचा दिसतो, एक तर मला तो अण्णांचा दिसतो आणि एक तर मला तो अण्णा आणि आप्पांचा एकत्र दिसतो. त्याच्यामुळे मधला वर्ग मी एकत्र घेतोय. का बरं? अण्णांचं कार्य संगीताचं आहे, महाराजांचं कार्य कीर्तनाचं आहे, पण 2 महात्म्यांचं कार्य पकवाजा करताय ना, मग मी या दोघांना एक पकवाज म्हणून पाहतोय. मी दोघांना एक पकवाज म्हणून पाहतोय. म्हणून मी म्हटलं की मला असं वाटतं 3घांचाच हा गुरुपूजन सोहळा आहे. हा 3घांचाच गुरुपूजन सोहळा आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणी अतिशय विनम्र भावानं नतमस्तक होतो. हरिभक्तीप्राण आदरणीय परमपूज्य गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित झाले. इतक्या वेळात वेळ काढून उपस्थित झाले, कीर्तनाकरता राहिले. मला फार आनंद वाटला ते आज या ठिकाणी कीर्तनात आहेत. म्हणजे महाराजांची कीर्तनातील उपस्थिती, आप्पांची, भूमकर अण्णांची आणि निमण गुरुजींची, या 4घांची पण उपस्थिती, ह्या 4घांची उपस्थिती कीर्तनाला असणं. इकडच्या बाजूला सगळीच गायन क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी कीर्तनाला उभी आहेत. डाव्या बाजूला बरीचशी सगळी तरुण वारकरी कीर्तनाला उभी आहेत. ऐकायला सगळीच गजानन महाराजांची भक्त मंडळी आणि ज्ञानोबा तुकोबांची भक्त मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि इतक्या सगळ्या ऐश्वर्य संपन्न कार्यक्रमामध्ये मला कीर्तन करायला मिळतं म्हणजे मी किती भाग्यवंत असलो पाहिजे ना. असं लावून घेतलं की आपलं काम संपलं. काय नाही, हे कुणाच्याही वाट्याला येत नाही. तुम्हाला सांगतो, हे फक्त भाग्यवंताच्या वाट्याला येत असतं. म्हणून मी तो भाग्यवंत ठरलो आणि माझ्या वाट्याला ही सेवा प्राप्त झाली. झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला 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 बोला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. श्री संत गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मी अत्यंत आभार व्यक्त करतो, कारण आपल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या कार्यक्रमाचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे सद्गुरू श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, या प्रतिष्ठानचे मी अनेक आभार व्यक्त करतो की आपला एक गुरुपूजनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये सम्मिलित करून घेतलं. तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जाता जाता एक कल्पना आपल्याला देऊन जातो की अर्थातच ज्या ज्या साधकांना कीर्तन शिकण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांकरता सद्गुरू श्री जोग महाराजांची संस्था आळंदीमध्ये अत्यंत ऐश्वर्य संपन्नपणे उभी आहे. याच्यामध्ये कोणतंच दुमत नाही आहे. फक्त अनेक मंडळी अशी आहेत की नोकरी करून स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांना शिकण्याची इच्छा आहे पण व्यवस्था नाही आहे. अशा काही लोकांकरता ऑनलाईन माध्यमातून कीर्तन प्रशिक्षणाची एक उपक्रम आणि व्यवस्था आपण मागच्या 1 वर्षापासून सुरू केलेली आहे. त्याच्या 3ऱ्या बॅचची ॲडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहे आणि हे मी अत्यंत धैर्यानं आणि जबाबदारीनं आदरणीय महाराजांच्या पुढ्यात बोलतो आहे, कारण माझा याच्यावर पक्का विश्वास आहे की आम्ही आपल्याकडं आलेल्या विद्यार्थ्यांना जे काही देत आहोत ते ज्ञानोबा तुकोबांच्या चौकटीत बसणारं देत आहोत. चौकटीतून बाहेर सोडून काहीही देत नाही. वारकरी संप्रदायीन कीर्तन आणि प्रवचनाची पद्धती कमीत कमी सगळ्या सुशिक्षितांना कळावी या एका पवित्र उद्देशानं आज मितीला 2 बॅचेस पूर्ण होत आहेत. त्यांची प्रत्येकी संख्या 75 आहे आणि 3ऱ्या बॅचसाठीचे 75 ॲडमिशन्स आता पूर्ण होत आलेले आहेत. म्हणजे सुमारे 225 विद्यार्थी आहेत आणि सांगायला आनंद होतो की या 225 विद्यार्थ्यांपैकी 95% विद्यार्थी हे अत्यंत सुशिक्षित आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पुढचे आहेत. कोणी डॉक्टर्स आहेत तर कोणी वकील आहे तर कोणी इंजिनियर आहे. ही सगळ्या सुशिक्षित लोकांनी ज्ञानेश्वरी आणि गाथा हातात घेतली आहे. अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ज्ञानेश्वरी कुठून विकत घ्यायची याचे पत्ते मला द्यावे लागलेत. हां, पण मला हरकत नाही आहे. का बरं? तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घेऊन वाचायला सुरुवात केली आहे, हाच आमचा याची सफलता आहे. ज्यांना ज्यांना शिकण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि आलेल्या सगळ्या उपस्थितांना इथूनच नमस्कार करून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विनंती आहे तुका म्हणे नाव, 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 तुका म्हणे नाव. जनासाखी मुदकी ठाव, जनासाखी मुदकी ठाव, कैसे संत जगी, कैसे संत जगी, कैसे संत जगी,
तैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत जगे क्रिया करुणी दावित अंगी आ आ या करुणी दावित अंगी क्रिया करुणी क्रिया करुणी आ क्रिया करो दावित आगे क्रिया 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 करो दावित 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 आगे क्रिया करुण दावित क्रिया करुण दावित 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 अंगी क्रिया क्रिया करो क्रिया क्रिया करो दावित अंगी दावित अंगी दावित अंगी क्रिया क्रिया करुण दावित अंगी दावित अंगी दावित 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 अंगी क्रिया क्रिया करो क्रिया करुणी क्रिया
संत जागे तैसे संत जागे तैसे संत जागे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल टाळी वाजवा बोला बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले ले कुरी वेळ मने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध